नमस्कार. चला तर आज आपण चाललो आहोत स्वामींच्या दर्शनाला. म्हणजे आम्ही नेहमीच जात असतो, पण चला म्हटलं आज व्ह्यू करू आणि व्ह्यू टाकू गावच्यांचे सगळ्यांचे. मला व्ह्यू गावाकडचे, आम्ही अंबरनाथला राहत असल्यामुळे आणि छोटं बाळ असल्यामुळे मला जास्ती काही म्हणजे मोबाईलवर टाकता येत नाही, की म्हणजे बनवायला व्हिडिओ सगळी एडिटिंग वगैरे वेळ भेटत नाही. बनवलेले व्हिडिओ असतात पण टाकायला उशीर होतो किंवा वेळ नसल्यामुळं मग ते राहून जातं. पण आज म्हटलं चला आपण आता म्हणजे व्हिडिओ करूयाच. श्रीच्या पप्पांना बोललो की तुम्ही श्रीला घ्या, आणि तो नेहमी माझ्याकडेच गाडीवरून पण जाताना तुम्हाला माहिती आहे लहान मुलं दमवतात, त्याच्यामुळे मोबाईल घ्यायला काही जमत नाही. चला तर आपण आता खाली आलो ग्राउंड फ्लोअरला. आता आपली टू व्हीलर आपण काढणार. आणि बघा माझी मैत्रीण पण भेटली होती पुढे, तर तिथं बसली होती. तर ती उडीसाची आहे आणि माझ्या मैत्रिणी तर खूप वेगवेगळ्या जातींच्या आहात. आपण वेगवेगळ्या ह्याच्यात राहतो म्हटल्यानंतर असं करून चालत नाही, सगळ्यांसंग बोलायला पाहिजे. तर रोडला लागल्यानंतर बघा मोठे मोठे हॉटेलं पण आहेत आणि MIDCमध्ये प्रॉपर असल्यामुळे सगळा MIDCचा व्ह्यू आहे हा आत्ता सध्याचा तरी जो तुम्ही बघताय तो. आणि लायटिंगचा फोकस म्हणजे खूप आहे, त्याच्यामुळं मला हे. आणि आम्ही जास्त करून संध्याकाळचाच बाहेर पडतो, कारण दिवसाचा टाईम भेटत नाही. आमच्या आहो गेलेले असतात कामावर, रिक्षाने जायला आम्हाला परवडत नाही, त्याच्यामुळं आम्ही संध्याकाळचंच बाहेर पडतो शक्यतो. आणि कादंबरी स्कूलला जाते, त्याच्यामुळे तिचं दर्शन वगैरे सगळं काय होत असतं. ती रिक्षाने जाते, त्याच्यामुळं तिचं दिवसभर. आणि हा बघा सुदामा हॉटेल एक खूप मोठं आणि प्रसिद्ध आहे, इथं व्हिडिओ शूटिंग वगैरे सगळं काय होत असते. आता बघा ही गर्दी असते, इतकी गर्दी असते की रोडला मला तर कंटाळा येतो यायला. पण आपण आता दर्शन वगैरे घ्यायला तर जायलाच पाहिजे, की त्याशिवाय प्रसन्न असं वाटत नाही. घरी तर पूजा करतच असतो नेहमी, पण मंदिरामध्ये पण गेलं की थोडं छान वाटतं. तर बघा हे सगळ्या प्रकारचे हॉटेल्स वगैरे आहेत. आणि हा रोड आहे की जेणेकरून आपण मंदिर. आता प्राचीनकालीन शिवमंदिरसुद्धा इकडचं खूप फेमस आहे. पहिल्यापासून 5 पांडवांनी बांधलेलं आहे, तर पहिल्यापासून ते सगळी रेखा वगैरे केलेली आहे. तर आणि हा आहे तोच रोड आहे की प्राचीनकालीन शिवमंदिरला जायला. आणि हा बघा कपल्स वगैरे बसलेले असतात. हा बाजूचा नाला आहे बघा, खूप मोठा नाला आहे. आणि इकडे हे 4 पदरीचं रोडच्या मधलं आहे. तर ह्या बाजूला नाला आहे, तिकडे काय वास घेत बसला. मला तर बिलकुल नाही आवडत तिथं बसायला. आमच्या आहोंना तर बिलकुल नाही आवडत, कारण की काय वास घेत बसायचं असतं बोलतात. तर ह्या साईडला जिकडे मी कॅमेरा दाखवतो तिकडे प्राचीनकालीन शिवमंदिर, आपण तो पण व्हिडिओ टाकणार आहे नंतर. आणि अंबरनाथला आपल्या गावच्या साईडचं कोणी आलं तर नक्की या अंबरनाथला. आणि हे बघा आता मंदिरामध्ये आपण मठाच्या किती गर्दी आहे. मठाजवळ पोचलो आहोत आणि मठाजवळ बघाल तर इतकी गर्दी असते बघा, येणं जाणं त्यातच इतकासा रोड आणि त्याच्यामध्ये इतकी गर्दी. असं वाटतं की यात्रा भरल्याच्या वरचं हे सगळं म्हणजे रोजचं असतंच आहे. मी किती वेळा इथे जाते तर ही अशीच गर्दी आपल्याला बघायला भेटते. तर हे बघा माझी धावपळ चालली आहे की धडपड चालली आहे की रोड क्रॉस करायला. आणि श्रींशीच्या पप्पा चला चाललो आहोत आम्ही आता मठामध्ये. श्री खूप खाली सोडला तर खूप आगाऊपणा करतो, त्याच्यामुळे खाली मंदिरातच आणून त्याला खाली सोडलं. आणि मंदिरात गेले की तो लवकर यायला मागत नाही, कुठं पण पळत असतो बघा. त्याला दर्शन घ्यायचं आहे, पण कसं पहिल्यांदा मंदिरात चला बोलतो तो, आतमध्ये चला बोलतो, अजिबात पाठीमागे यायला बघत नाही. मला सोडा, मला जायचं आहे बोलतो तो, आणि पुढे जाऊन थांबतो. मग कोणाला दर्शन घ्यायला भेटत नाही, काय नाही. मग असं वाटतं ना, लहान बाळे समजून घेतात, मान्य आहे, पण त्याचं म्हणणं काय की मला सोडा, मला जायचं आहे पुढे. हे सगळे जप करत बसलेले आहेत. आणि प्रत्येक वेळेला श्रीचे पप्पा मला साथ देतात आणि सपोर्ट सिस्टम आहे माझी, ते पाठचा आधार आहेत की त्यांनी मला खूप खूप सपोर्ट असतो त्यांचा मला प्रत्येक गोष्टीसाठी. आणि त्यांना पण ह्या गोष्टींचा विश्वास नव्हता पहिला, तर आता आहे. आणि ह्याला बघा बाळ दिसले तर खूप खूप खुश झाला आहे की तो म्हणे की मोबाईल ठेव, मला स्वामी करायचं नाही आहे, स्वामी हात नाही जोडायचं आहे, तर मला ते बाळ घ्यायचं आहे. म्हणून त्याची किती धडपड चालली आहे, तू ठेव मोबाईल आणि मला मला बाळ घ्यायचं आहे. आणि बाळ घेताना म्हणे तू घे म्हणून बघा त्यानं ढकललं आहे आणि तो म्हणजे हात लावून देत नाही आहे. तर चला स्वामींचं असं छान तुम्ही पण दर्शन घ्या. खूप छान दर्शन झालं आहे आमचं पण. नेहमीच असतं असं दर्शन, आम्ही थोडंसं म्हणजे कमी गर्दी झाल्यानंतरच येत असतो.
आता इकडे हे गुरुमाऊली आहेत की जे यांनी हे मठाचं सगळं साम्राज्य सांभाळत होते. मठ पण त्यांचा म्हणजे आता त्यांनी बांधला असं काही म्हणायचं नसतं, ते स्वामींचं सगळं असते. तर त्यांच्याच आता फॅमिली सगळे आईसाहेब ताई वगैरे सगळं सांभाळत आहे. श्री जेव्हा क्रिटिकल कंडिशनमध्ये होता, खूप ICUमध्ये होता, 7 महिन्याचा तो झालेला. तर त्यावेळेला याच मठातून मला सेवा घेतली होती सगळ्यांनी की याचा जीव वाचवण्यासाठी, म्हणून मी हे विसरू शकत नाही. आणि इथं आले की माझ्या डोळ्यात आपोआप पाणी येतं, कारण का की मला खूप वाईट वाटतं की श्रीची ही कंडिशन बघून त्यावेळची. तर चला, तर आता आपण आलो गणपतीच्या हेरंबा मंदिरमध्ये. तर हे सुद्धा प्रसिद्ध असं अंबरनाथमधलं मंदिर आहे. तर इथे आल्यानंतर श्री खूप खेळतो, कारण का प्रसिद्ध खूप मोठा आहे. हे बघा, गाई आणि गाईचं वासरूसुद्धा अशी छान मूर्ती पण म्हणजे असं पुतळा पण आहे तिथे. आणि श्रीला इथलं खूप आवडतं की सगळं रिकामं आहे, पळायला मिळतं, खेळायला मिळतं. लहान मुलांना तर माहिती आहे मोकळं असल्याशिवाय. आणि आम्हाला इथली ह्या जागा आहेत त्या अजून आहेत भरपूर, तसं बाग बगीचा वगैरे आहे, पण शक्यतो आम्ही ह्या व्ह्यूला येतोच की इथे श्री जिथे खेळतो रुळतो तिथं आम्ही येतच राहतो. आणि त्याला जरा आश्चर्य वाटले की हा आपला तेव्हा तो आलाय पप्पांसोबत पुढे. मी गणपतीचा व्ह्यू घेत होते, तर तो आलाय पुढे, पण त्याला तिथं जे प्रदक्षिणा घालायचा तो दरवाजा बंद आहे, म्हणून तो खाली शांत उभारलाय बघा. तर हा आहे आपला हेरंब मंदिर अंबरनाथमधलं. आम्ही अंबरनाथला राहत असल्यामुळे आम्हाला हे मंदिरं इथल्याच दर्शनाला यावं लागतं.